मार्केटमध्ये कधी पण आहे ना 3 गोष्टी फिक्समध्ये वर्क करतात. तुम्ही याने एकच सेटअप घेऊन चाला, एकच टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस करा आणि फिक्स लॉट साईज घेऊन चाला. ह्याच जर गोष्टी तुम्ही कंटिन्यू करत राहिले ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. मार्केटमध्ये गोष्टी वर्क करतात. हे बघा इथनं कसा रेसिस्टन्स घेऊन सपोर्टपर्यंत किती इझिली आला आहे मार्केट. एक पण वरती नाही गेलं आहे, एक पण क्लोजिंग अशी नाही झाली की ती मागच्या प्रिव्हियस हायवरती जाईल. सर्व गोष्टी व्यवस्थित वर्क करतात. फक्त तुम्हाला या गोष्टी घेऊन चालाव्या लागतील. एक सेटअप, एक टाइम फ्रेम, फिक्स लॉट. ह्याच गोष्टी जर तुम्ही कंटिन्यू करत राहिल्या ना, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. प्रॉफिटेबल होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू पण शकत नाही. ह्याच गोष्टी वर्क करतात मार्केटमध्ये आणि इथंच आपण चुकतो. 15 मिनिट 5 मिनिट प्रत्येक टाइम फ्रेम आपण वेगळे वेगळे चेक करतो. एकाच याच्यावरती फिक्स राहा ना आणि एकच निफ्टी तर निफ्टी, गोल्ड तर गोल्ड, सेन्सेक्स तर सेन्सेक्स, अशा गोष्टी व्यवस्थित पकडा आणि काम करा. फिक्स लॉट साईज ठेवा, एक सेटअप ठेवा, एक टाइम फ्रेममध्ये ठेवा आणि व्यवस्थित ॲनालिसिस करा. 200-300 पॉईंट मार्केटमध्ये येत आहेत. तुम्ही ॲटलिस्ट 50-60 पॉईंट कॅप्चर करू शकता ना. गोष्टी तुम्हाला इझी केव्हा होतील, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करायला सुरुवात करसाल. 10 ट्रेडमधनं 4 ट्रेड चुकीचे केले, 6 ट्रेड तर प्रॉफिट होतील. आणि असंच असते, हेच गोष्टी होतात मार्केटमध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही. तुम्ही एक वेळेस ही गोष्ट फॉलो तर करून बघा. एक सेटअप ठेवा, एक टाइम फ्रेम ठेवा आणि फिक्स लॉट साईज ठेवा. दिवसातून 3च ट्रेड घ्या. एवढंच म्हणायचं आहे मला.